महायुतीमधील अजित पवार गटातील पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, माजी नगरसेवक आता भाजपच्या वाटेवर आहेत आणि या सर्व संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अजित पवार गटाचे प्रवक्ते आहेत आनंद परांजपे सर. एकीकडे महायुती आहे, महायुतीमधीलच मित्र पक्ष आहेत, मात्र आपल्याच गटातील काही माजी नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी आता भाजपच्या वाटेवर आहे. असं आहे की ज्या वेळेला महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं त्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, माननीय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील किंवा माननीय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, ह्या तिन्ही नेत्यांमध्ये एक ठरलं होतं की महायुतीच्याच पक्षातील एकमेकांच्या लोकप्रतिनिधींना आपण घेऊ नये. वाटल्यास तर महाविकास आघाडीमधल्या लोकांना घ्यावं, दुसऱ्या विरोधी पक्षातल्या लोकांना घ्यावं, पण महायुतीतल्याच मित्रपक्षांनी एकमेकांचे सहकारी घेऊ नये अशा प्रकारचा एक सर्वानुमते त्यावेळेला ठरलं होतं. पण काही जिल्ह्यांमध्ये तशी परिस्थिती आली. काही जिल्ह्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, ह्या पक्षातली लोकं घेतली. काही ठिकाणी तसं राष्ट्रवादीने देखील केलं असेल. पण महायुतीमध्ये ह्या अशा कुठल्याही शेवटी महायुतीची ताकद वाढते आणि त्यामुळे महायुती भक्कम आहे. पण त्यावेळेला असं ठरलं होतं की एकमेकांच्या पक्षातली लोकं घेऊ नये. आता जर एखादा महायुतीमध्ये जात असेल तर ठीक आहे, पण युती धर्म पाळला जात नाही का? जसं आपण म्हटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की महायुतीतील जे आपले कार्यकर्ते असतील, पदाधिकारी कुठल्याही पक्षात जाऊ नये, महाविकास आघाडीचे पदाधिकारी आपल्याकडे आले तरी चालेल. असं आहे ना की ह्या तिन्ही नेत्यांनी राज्य पातळीवर तर ठरवलं होतं, पण अनेक वेळा स्थानिक पातळीवर एकमेकांशी जुळत नसतं, एकमेकांशी कधी कधी वाद विकोपाला गेलेले असतात, म्हणून अशी परिस्थिती होते. पण तसं व्हायला कामा नये. महायुतीमध्ये एकमेकांच्याच पक्षातील लोक हे घेऊ नयेत. बाहेरच्या महाविकास आघाडीतनं किंवा दुसऱ्या पक्षातनं लोक येत असतील तर यांनी महायुतीची ताकद वाढेल. कारण महायुतीमध्येच असलेला एका घटकामध्ये त्याला तुम्ही महायुतीमध्येच दुसऱ्या पक्षात घेताय, त्यांनी महायुतीची ताकद वाढणार नाही. पण महायुतीच्या बाहेरनं लोक घेतली तर महायुतीची ताकद वाढणार आहे. पण युती धर्म जर पाळल्यानंतर आपली भूमिका का असणार आहे? असं आहे की राष्ट्रवादी शक्यतो युती धर्म आम्ही सगळ्या ठिकाणीच पाळतो. एक बातमी देखील चालू आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा बंड होणार, याचं देखील मी खंडन करतो. ज्या वेळेला 2 जुलै 2023ला माननीय अजितदादा पवारसाहेबांनी एक वेगळी राजकीय भूमिका घेतली, त्यावेळेला बहुतांश आमदार असतील, संघटनेतले माझ्यासारखे लोक असतील, यांनी अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही त्या वेगळ्या भूमिकेबरोबर अजितदादांचं नेतृत्व मान्य करून आम्ही या पक्षात आलो. आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वावर खाली सर्वांनी काम करून मग राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल असतील, प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब असतील, सर्वच नेत्यांनी मेहनत घेऊन पुन्हा एकदा आम्ही महायुतीमध्ये सत्तेत आलो. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वोच्च नेते हे माननीय अजितदादा पवारसाहेबच आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच आम्ही सगळे कार्यकर्ते काम करतो. पण आपण जर बघितलं शिंदेंच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी माजी नगरसेवक भाजपमध्ये जात आहे, आपले देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये जात आहेत, त्यामुळे भाजपचं संख्याबळ वाढवण्याचा ह्या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे का? शेवटी असं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला वाटतं जरी मी युतीत असलो तरी माझ्या पक्षाची ताकद वाढली पाहिजे. पण ती ताकद वाढवत असताना महायुतीचाच समतोल कुठेतरी बिघडेल अशा प्रकारचा निर्णय देखील त्या पक्षाने घेता कामा नये. आणि हा समतोल राखण्याचं काम महायुतीतला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा आहे, त्याच्या खालोखाल तो शिवसेनेचा आहे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही कुठेही युती धर्म तुटेल अशा प्रकारची कृती आम्ही करत नाही. एकीकडे जर बघितलं भाजप देखील स्वबळाचा नारा देत आहे, शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील स्वबळाचा नारा देत आहेत. महायुती आहे आणि महायुतीमध्येच सगळेच जर असे म्हणत असतील तर असं आहे की महायुती ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाली, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झाली, ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील महायुती व्हावी
अशा प्रकारचा मानस हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा आहे. पण स्थानिक पातळीवर कधीकधी महायुती होणं शक्य होत नाही. त्यामुळे तिन्ही नेते जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे महायुती म्हणून आम्ही त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढू. जर महायुती होणं शक्यच झालं नाही तर तो निर्णय त्या वेळेला समन्वय समिती आहे, ज्याच्यामध्ये माननीय भारतीय जनता पार्टीकडनं त्यांचे प्रांताध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत, ज्येष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत, शिवसेनेकडनं माननीय उदयजी सामंत आणि शंभूराज देसाई साहेब आहेत आणि राष्ट्रवादीकडनं प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब आणि हसन मुश्रीफ साहेब आहेत. समन्वय समिती प्रयत्न करेल की त्या जिल्ह्यामध्ये महायुती झाली पाहिजे. आता महायुतीकडनं जिथे जिथे पालकमंत्री ज्या पक्षाचा आहे त्याच्याबरोबर संपर्क मंत्री, म्हणजे आता ठाण्यामध्ये समजा शिवसेनेचे पालकमंत्री माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत, तर भारतीय जनता पार्टीकडनं एक संपर्क मंत्री आणि राष्ट्रवादीकडनं एक संपर्क मंत्री, हे तिन्ही नेते ठाणे जिल्ह्यातला एक सर्वानुमते निर्णय घेतील. महायुतीमध्ये लढणं शक्यच झालं नाही तर शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आपली ताकद आजमायचा अधिकार आहे. पण आपल्याच गटातील काही माजी नगरसेवक आता भाजपच्या वाटेवर, ह्या संदर्भात आपण उपमुख्यमंत्री अजित पवारांशी काही चर्चा करणार आहात का? ह्या संदर्भात काही सांगणार आहेत का? ते ठाणे जिल्ह्यातनं तरी कोणी भारतीय जनता पार्टीमध्ये, सोलापूरमध्ये मी जो बोललो ना की जिल्हा टू जिल्हा, तालुका टू तालुका परिस्थिती वेगळी असते. नक्कीच याबाबतची दखल माननीय अजितदादा पवारसाहेब घेतील, त्या लोकांशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करतील. शेवटी माननीय अजितदादा पवारसाहेबांच्या नेतृत्वावर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा उभा आहे. दुसरीकडे बघितलं तर राज ठाकरे यांचा एक मेळावा पार पडला आणि त्या ठिकाणी त्यांनी मतदार यादीमध्ये जो घोळ आहे, मतदार यादीमध्ये जो घोळ आहे तो स्वच्छ करा आणि मगच निवडणुकी का, असं देखील म्हटलं जातं. असं आहे की 2 दिवस सलग महाविकास आघाडीचे सर्वच नेते निवडणूक आयोगाला भेटत होते. त्यांनी काही पुरावे, त्यांचे आक्षेप असतील तर ते दिले असतील. शेवटी निवडणूक आयोग हा एक स्वायत्त संस्था आहे. त्यांनी ज्या काही तक्रारी केल्या असतील ह्याच्याबद्दलचा अभ्यास करून त्या तक्रारी बरोबर आहेत चुकीच्या आहेत याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. पण निवडणुका होणं आता गरजेचं आहे. काही ठिकाणी 10-10 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत आणि त्यामुळे निवडणुका होणं गरजेचं आहे. पण एक प्रश्न सातत्याने जो पुढे येतो आहे की लोकसभेच्या यशानंतर त्या मतदार यादीमध्ये घोळ आहे. कारण शेवटी लोकसभेच्या यादीमधनंच विधानसभेची यादी बनते, विधानसभेच्या याद्या फोडूनच महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदची यादी बनते. मग त्यावेळेला ह्या याद्यांमध्ये घोळ आहे. ज्यावेळेला 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडी लढते त्यावेळेला मात्र मतदार यादी बरोबर, त्यावेळेला मात्र EVM बरोबर. पण विधानसभेच्या दारुण पराभवानंतर अचानक भांडूपच्या भोंग्याला साक्षात्कार होतो की 96 लाख मतदार महाराष्ट्रामध्ये खोटे आहेत. हे काय बरोबर नाही. शेवटी मतदार यादी हा एक कंटिन्युअस प्रोसेस असतो आणि प्रत्येक राजकीय पक्षाला वेळोवेळी त्याच्याबद्दल हस्तक्षेप तक्रार करण्याचा अधिकार असतो. निवडणूक आयोग त्यांच्या तक्रारीची दखल घेईल. पण सर्वोच्च न्यायालयाच्या जे काय गाईडलाईन्स आलेले आहेत किंवा निर्देश आलेले आहेत शासनाला किंवा निवडणूक आयोगाला, 31 जानेवारीच्या आत निवडणुका होतील असं मला वाटतं. दुसरीकडे जर बघितलं ठाण्यामध्ये पुन्हा एकदा महाविकास आघाडीसोबत मनसेचे नेते अविनाश जाधव हे देखील ठाण्यामध्ये तुळजाभवानी ह्या ठिकाणी दीपोत्सव साजरा होणार, त्या ठिकाणी महाविकास आघाडीसोबत पुन्हा एकदा मनसे देखील पाहायला मिळते. नाही, आनंद आहे ना. शेवटी आज नरक चतुर्दशी आहे, दीपोत्सव करत असतील तर आनंद आहे. पण एके ठिकाणी केवळ शिवसेना उभाठा आणि मनसे अशा प्रकारची युती होईल. मग ठाण्यात निघालेला तो महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मोर्चा असेल, त्यावेळेला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस हे बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणून घुसले. आज देखील त्यांनी मनसेला आणि शिवसेनेला महाआरतीसाठी बोलवलं आहे असं कळतं आहे. एकीकडे देशाचे नेते माननीय शरद पवार साहेब त्यांच्याच पक्षातल्या पदाधिकारी आणि नेत्यांना सांगतात की ही काळी दिवाळी आहे, शेतकऱ्याबरोबर आपण राहिलं पाहिजे.
दिवाळी साजरी करू नका, पण काही लोक तरी बंगल्याला लाईटिंग करतात, कंदील लावतात, दीपोत्सव करतायत. स्वागत आहे. नक्कीच ते आपल्यासोबत आनंद परांजपे आणि आमच्या पक्षातून जे काही पदाधिकारी जे जात आहे त्यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार देखील करणार आहेत असं आनंद परांजपे म्हणाले आहेत. कॅमेरामन अजयसोबत मयुरज जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.